सातारा जिल्ह्यात पीक विमा योजनेसाठी आलेले 18,000 अर्ज बोगस, कांदा लागवड न करताच विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न, बोगस अर्ज कृषी विभागाकडून रद्द, जिल्हा कृषी अधीक्षकांची माहिती। बीडच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात दर शनिवारी जनता दरबार, नागरिकांच्या सर्व तक्रारींची दखल घेण्यात येणार, पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा नाविन्यपूर्ण संकल्प। बीडच्या अहमदनगर महामार्गावर 2 कारची समोरासमोर धडक, अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू। मध्य प्रदेशातून रेती वाहतूक करणाऱ्यांवर भंडारा पोलिसांची कारवाई, 40,09,000चा मुद्देमाल जप्त। मुक्ताईनगरच्या अंतुर्लीमध्ये धर्मनाथ बीज निमित्त 1 दिवसीय नवनाथ पारायण सोहळा, पंचक्रोशीतील भाविकांची पारायण सोहळ्याला उपस्थिती। मालेगाव बाजार समितीत मक्याची आवक वाढली, भाव सध्या स्थिर, शेतकऱ्यांमध्ये समाधान। तणनाशकाच्या फवारणीमुळे 15 हेक्टरवरील कांद्याचं नुकसान, 19 शेतकऱ्यांना फटका। येवल्याच्या मुखेडमधील प्रकार, शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे नुकसान भरपाईची मागणी। वाशिम जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने रोजगार मेळाव्याचं आयोजन, 10,000 युवक युवती मेळाव्यासाठी हजर, दुपारपर्यंत 250 उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध। बीडच्या पाटोदा तालुक्यात चोरट्यांची दहशत आहे, पाटोदा शहरातील ज्वेलर्स दुकान मेडिकल फोडण्याचा प्रयत्न, या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू। चंद्रपुरात आजपासून जिल्हा ग्रंथोत्सवाचा प्रारंभ, ग्रंथदिंडीत विद्यार्थी आणि नागरिकांचा मोठा सहभाग।